Wake up to reality. Check. Hello, check. कारण आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभा राहूया. आपण रविवारच्या चर्चला सुरुवात करणार आहोत. कारण सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याची आराधना करूया. सकाळच्या वेळेस आपलं स्वतःच आपण समर्पण करूया. धन्यवाद. वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड. तेरी महिमा गाते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं. तू स्तुति के योग्य है खुदा, तू आदर और सम्मान के योग्य है खुदा. आज के दिन के लिए हम आपको धन्यवाद देते हैं लॉर्ड. थैंक यू लॉर्ड, थैंक यू होली स्पिरिट. पवित्र आत्मा या ठिकाणी तू उतरून ये. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. वी वर्शिप यू होली स्पिरिट लॉर्ड. तेरी आराधना करते हैं खुदा, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड. तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड. उतरा
मनापासून आपण त्या देवाचं स्वागत करूया. एकदम पुढच्या वेळेसाठी होणाऱ्या स्तुती आराधनासाठी आपल्यामध्ये शालोम आहे, तो प्रार्थना करेल. देवा तुला धन्यवाद प्रार्थना करतो जी काय स्वर्गाच्या राज्यात मान्य करून घेतली मध्ये प्रभू लोकांनी त्यांचे मार्ग मोकळे केले मग धन्यवाद जे काय स्तुती स्वर्गाच्या राज्यात मान्य करून घे असं म्हणतो प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणतोय. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. कारण सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगतं मी माझ्यासाठी निर्माण केलं लोक माझं स्तवन करतील. काय नाही या सकाळच्या वेळेस आपण ते देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याची आराधना करूया. देवाचं वचन सांगते मी असे उपासक शोधत आहे जे आत्मेने व खरेपणाने त्याची आराधना करतील. कारण या सकाळच्या वेळेस आपण त्या आत्मेने व खरेपणाने आपण त्याची आराधना करूया, आनंदाने आपण त्याची स्तुती करूया आणि त्याचं नाव आपण उंच करूया.
स्तुति हो लॉर्ड, तेरी प्रशंसा हो लॉर्ड. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी आराधना हो. तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड. वी वर्शिप यू जीसस. सबसे
गाते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, वी वर्शिप यू होली स्पिरिट, थैंक यू लॉर्ड। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, जरा जोरात बोल सकता का? प्रेज लॉर्ड। कितने जन खुश है? मेरे को तो नहीं लग रहा तुम खुश है, तुम्हारे मुंह से लग रहा है। कितने जन खुश है? स्माइल करो जरा, साइड वाले को स्माइल करो, हंसो जरा। खुदा का कलाम कहता है आनंद करो। क्या करो? हर परिस्थिति में क्या करो? आनंद करो। जोर से बोलो आनंद करो। तैयार है क्या सब जन खुदा की स्तुति आराधना करने के लिए? कितने जन को हिलने को आता है? एक ही जगह पे रुको मत, जरा हिलो। ऐसे ऐसे तो सिंपल है, सबको आता है। मैं तुमको डांस करने नहीं बोल रही, पर हिल तो सकते हैं, ताली बजा सकते हैं। प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड। कितने जन तैयार है वर्शिप करने के लिए? प्रेज लॉर्ड। तुम्हारी वर्शिप ऐसी होनी चाहिए कि शैतान भागना चाहिए, पर तुम ऐसे रुके, ऐसे लग रहा है शैतान को तुम इनविटेशन दे रहे हो। प्रेज लॉर्ड। तैयार है क्या सब जन शैतान को भगाने के लिए? यस, जरा जोर से बोलो यस। जेव्हा पाऊल आणि सीला बंधनात होते त्यांनी स्तुती आराधना केली आणि त्यांचे बंधन तुटले। प्रेज लॉर्ड। तसेच जर तुम्ही या ठिकाणी स्तुती आराधना आत्मेने व खरेपणाने केली, तुम्ही तुमचा वेळ जास्त वेळ नाही द्यायचा। आपण फक्त 45 मिनिट्स आपण स्तुती आराधना करतो, ती पण देवाला तुम्ही प्लीज खरी आणि स्तुती आत्मेने व खरेपणाने स्तुती आराधना द्या। प्रेज लॉर्ड। किती जण तयार आहे टाळ्या वाजवण्यासाठी, थोडं हलण्यासाठी? आहेत का? हे क्या सब जन? हो, हा, जरा आवाज येऊ द्या। ओके, काय नाही, आपण देवाला धन्यवाद देऊया। टाळ्यांचा आवाज, मला टाळ्यांचा आवाज पाहिजे। तेरे लिए वो लड़ाई
ऊंचा उठाते हैं। धन्यवाद यीशुवा, we worship you, Holy Spirit Lord. कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण त्या देवाच्या सानिध्यात जाणार आहोत. आपण आपलं सर्व लक्ष आपण त्या देवाकडे लावूया. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. Take
वर्शिप यू लॉर्ड, तेरी महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। वी वर्शिप यू लॉर्ड, थैंक यू जीसस। धन्यवाद यीशु। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो येशूच्या नावामध्ये प्रभा। झालेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो। तू आमचं ओठांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा। आजचा शब्द दिवस आम्ही आशीर्वादित बोलतो येशूच्या नावामध्ये प्रभा। जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर। सर्व त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडखळण आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा। सर्व मान सन्मान गौरव तुला देत प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून कारण आपण जोरात टाळ वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर जे लोक मागे आहेत आणि जर तुमच्या पुढच्या चेअर रिकामे असतील तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुढे सरकून बसा, म्हणजे जे लेट येतील ते मागे बसतील। तर आनंदित आहेत का सर्वजण? आमेन। प्रेज द लॉर्ड। खरोखर आपला देव आनंद देणारा आहे आणि खरोखर आपण धन्य लोक आहोत की आपण आजचा दिवस पाहू शकत आहोत आणि विशेष करून आजचा दिवस आपण त्याच्या राज्यामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये आपण आनंद घेत आहोत। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तर काही सूचना आहेत। मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता आणि बुधवारची उपास प्रार्थना देखील सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे। तर कुठे होणार आहे ती तुम्हाला सांगण्यात येईल व्हॉट्सॲपद्वारे किंवा तुम्हाला कॉल करण्यात येईल। तर तुम्ही प्रत्येकजण व्हॉट्सॲपवरती ॲक्टिव्ह राहा आणि तुम्हाला कॉल आला तर कॉल देखील रिसीव्ह करा। प्रेज द लॉर्ड। तसंच शुक्रवारी काही घरामध्ये आपल्या केअरसेल होती, तर विशेष करून त्या केअरसेलसाठी प्रार्थना करा। काही लोक त्या घरी जातात आणि लोकांनी त्याच्या स्तुती आराधनेद्वारे त्याच्या वचनाद्वारे लोकांना आकर्षित करावं। प्रेज द लॉर्ड। तसंच शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7-7:30 वाजता या ठिकाणी होते। तर जे लोक आजारी असतील, तुम्ही आजारी असताल, तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरी कोणी आजारी व्यक्ती असेल तर आपण त्याला घेऊन येऊयात। प्रेज द लॉर्ड। कारण की आपला जो परमेश्वर आहे तो आरोग्य देणारा देव आहे। निश्चितच परमेश्वर त्यांना आरोग्य देईल आणि निश्चितच त्यांचं तारण परमेश्वर ते करेल। प्रेज द लॉर्ड। तसंच रविवारच्या चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होतं। तर प्रत्येकाला निम्र विनंती आहे की तुम्ही प्रत्येकजण पहिल्या गाण्यापासून इथं उपस्थित राहा। प्रेज द लॉर्ड। आणि ही वेळ कशाची आहे? वचनाची। तर ज्या लोकांकडे फोन असतील तर मी त्यांना नम्र विनंती करते की तुम्ही तुमचे फोन स्विच ऑफ करा। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची। का नाही पास्टर पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करूया। जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी टाळ्या वाजवा, देवाच्या देवासाठी, येशूसाठी टाळ्या वाजवा, येशूसाठी। हालेलुया, ग्लोरी ग्लोरी ग्लोरी, प्रेज द लॉर्ड। देव चांगला आहे। आमेन आमेन। बसूया खाली आपण। थँक्यू। आमेन। प्रेज द लॉर्ड। प्रभू चांगला आहे, त्याची दया समाधान आहे आणि निश्चित देव काही सिरीजमध्ये आपण चाललेलो आहोत आणि ती सिरीज आहे विश्वास। आणि विश्वासासंबंधाने आपण काही गोष्टी पाहत आहोत। कधी तुम्ही 2 रविवार चर्चला आला नसेल तर यूट्यूबचं जे काही संदेश आहे तुम्ही ऐकत जा, त्यानुसार तुम्हाला ते लिंक कळत जाईल की आज मला वाटतं 3 आठवडे मी देवाच्या विश्वासासंबंधाने मी बोलत आहे। प्रियानो, आज देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत। हालेलुया। तर एक कॉन्सन्ट्रेटली आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया आणि तुम्ही स्वतः प्रार्थना करा की प्रभू आजच्या वचनाकडे माझं लक्ष लागू दे। जर तुमचे विचार भटकत आहे, काय होतं कुठलं काम होत नाही ना, त्या कामाकडे लक्ष जातं आपलं, मग कुठं तिथं लक्ष जातं। म्हणून एकाग्रतेने केलेली प्रार्थना तो देव मान्य करतो। एकाग्रतेची प्रार्थना कधी होते? ज्यावेळेस तुम्ही एक चित्ताने देवाचं वचन ऐकता। हालेलुया। प्रभू देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो। आम्ही प्रत्येकजण तुझ्या वचनाकडे कॉन्सन्ट्रेट करावं। तुझं वचन आम्ही नीट लक्षपूर्वक ऐकावं, म्हणून आम्ही स्वतःला डिस्टर्ब करून न घेता तर आम्हाला सहाय्य कर प्रभू। आमचे विचार जे भटकत आहे त्याला आम्ही थांबवतो येशूच्या नावाने। तुझ्या वचनाकडे कॉन्सन्ट्रेटली प्रभू आम्ही लक्ष द्यावं, कारण बोलणारा महेश नाही आहे, बोलणारा कुठला व्यक्ती नाही आहे,
तर खुद्द देव तू आहे, पवित्र आत्मा तू आहे. आणि प्रभू आम्ही तुझा वचन ऐकणं म्हणजे तुझा सन्मान करणं आहे प्रभू, तुझा रिस्पेक्ट करणं आहे. आणि ते करण्यासाठी आम्हाला विशेष प्रकारची कृपा दे. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला संदेश द्या, आज तू आशीर्वादित होणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो, देवाचं वचन आपण न्याहाळू पाहूया. देवाच्या वचनाकडे जाऊया. यहोशाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण लक्षपूर्वक ऐकणार. यहोशाचं पुस्तक उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 26वा अध्याय आणि 1 ते 5 वचन. उत्पत्ती 1 ते 6. हालेलुया. उत्पत्ती याचा 26वा अध्याय 1 ते 6 वचन. उत्पत्ती 26वा अध्याय 1 ते 6 वचन. पूर्वी अब्रामाच्या दिवसात हा दुष्काळ पडला होता, हा तसा दुसरा दुष्काळ हा आता देशात पडला. बघा, पूर्वी दुष्काळ, सगळ्यांना पूर्वी दुष्काळ पडला होता. पडला होता का? हा. तर पूर्वी पडला तर आत्ताही पडू शकतो. हालेलुया. दुष्काळ कोणीच थांबू शकत नाही. हालेलुया. जे परमेश्वराच्या वचनात लिखित आहे ते घडणार आहे. त्याला तुमच्या प्रार्थना थांबू शकत नाही, त्याला तुमचे विचार थांबू शकत नाही. जे वचनात दिले ते घडणार आहे. पण ज्यावेळेस मी दुष्काळामध्ये असतो त्यावेळेस तो दुष्काळ मला भासू नये किंवा मला तो लागू नये, त्यासाठी काही आम्हाला रूल अँड रेग्युलेशन फॉलो केलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला देवाच्या वचनाकडे कॉन्सन्ट्रेटली लक्ष दिलं पाहिजे. आम्ही देवाच्या वचनाकडे वचन वाचून त्यावर आम्ही मनन केलं पाहिजे. आमेन. आता पूर्वी दुष्काळ पडला म्हणून आत्ताही दुष्काळ पडू शकतो. पण त्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देवाने काय केलं ते आपण पाहणार आहोत. ऐका. हा. तेव्हा इसहाक हा पलिष्ठ्यांचा राजा अभिमलेख याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले. बघा, या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही प्रभूमध्ये आहात तर प्रभू तुम्हाला दर्शन देतो. प्रियानो, हालेलुया. जे लोक प्रभूला ओळखत नाही त्यांना तो दर्शन देत नाही. तुम्ही प्रभूला ओळखताय. सगळ्यांना मी प्रभूला ओळखतो आणि म्हणून देव तुमच्याकडे बोलणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तिमोथेच्या पुस्तकात लिहिलं की शेवटच्या काळात कठीण दिवस येणार आहे, पण ते तुझ्यासाठी असणार आहे असं लिहिलं नाहीये. तुझ्यासाठी सुखसोयी असणार आहे, तुझ्यासाठी आशीर्वादित असणार आहे. कठीण दिवस तुमच्यासाठी नाहीये. हालेलुया. कठीण दिवस जे देवाला ओळखत नाही त्यांच्यासाठी आहे. प्रियानो, तुमच्या आजूबाजूला कठीण दिवस असतील पण ते तुम्हाला भासवणार नाही, ते तुम्हाला स्पर्श करणार नाही. त्याचं कारण काय की देव आमच्या संगती बोलतो. एव्हरी सॅटर्डे, एव्हरी संडे यूट्यूबवर देव तुमच्या संगती बोलतो. हालेलुया. जरी दर्शन झालं नाही, जरी स्वप्न पडलं नाहीये, काळजी करू नका, वचन बोलतं. प्रियानो, हालेलुया. बायबल वाचता, बायबल बोलणार आहे. हालेलुया. कुठल्या परिस्थितीत तुम्ही चालला त्या परिस्थितीनुसार देव तुम्हाला वचन देणार आहे. कुठं तुम्ही चुकत आहात त्या ठिकाणी तुम्हाला नीती शिक्षण आणि बोध आणि सुधारणूक मिळणार आहे. प्रियानो, हालेलुया. देवाला कुठले लोक आवडतात माहिती का? जे स्वतःमध्ये सुधार करतात. प्रियानो, जे स्वतःमध्ये बदल करतात. प्रियानो, देवाला ते लोक आवडतात. प्रियानो, हालेलुया. हा. पुढं खाली मिस्रात जाऊ नकोस. हा. कुठं जाऊ नको? मिस्रात जाऊ. काहीतरी देव त्याला चेतावणी देते, तू या ठिकाणी जाऊ नको. पण माझा स्वभाव जायसारखा आहे. पण देव जे सांगतो ते आम्ही करत नाही. हालेलुया. विश्वास संबंधाने आम्ही ऐकणार आहोत. तुमचा विश्वास कधी ऑपरेट होईल त्यासाठी काहीतरी गुणधर्म दिलेले आहेत. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं आरोग्य कंटिन्युअस कसं चांगलं राहील? एक नैसर्गिक दृष्ट्या तुम्ही वेळेवर जेवला, वेळेवर झोपला, ते होत नाही. पण सांगतो, तुम्ही कुठलं टेन्शन घेतलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळेवर आपल्या शरीराची निगा राखले तर तुमचं आरोग्य राहणार. म्हणजे तुम्ही काय करताय? नियम आणि कायदे पाळताय. तसं देवाच्या वचनामध्ये नियम आणि कायदे आहेत. आणि कायदे घ्या आणि आपला फायदा करून घ्या. प्रेज द लॉर्ड. कायदे हे तुमच्या हितासाठी असतात. प्रियानो,
नियम आमच्या हितासाठी असतात. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आजारी असतात तो विश्वास एवढा कामाचा नाही. आजारी म्हटलं की देव तुम्हाला बरं करणार आहे, कुठल्या अडचणीत देव तुम्हाला सोडवणार आहे प्रियानो. पण तुमचं जर मोठं काम आहे, पैशाचं काम आहे, तुमचं प्रॉपर्टीचं काम आहे, तुमचं काहीतरी काम आहे, त्या ठिकाणी नियम आणि कायद्यानुसार आमचे प्रश्न सुटले जातात प्रियानो. हालेलुया. त्याला माहिती की आरोग्याशिवाय काय होत नाही. पण प्रियानो लक्ष देऊ नका, सगळ्या गोष्टीला धक्का लागू द्या पण आरोग्याला धक्का लागू दे नाही. आज तुमचे डोळे चांगले आहेत, तुमचे कान चांगले, तुमचे हातपाय चांगले, हे केवळ देवामध्ये राहण्यामुळं प्रियानो, देवामध्ये राहण्यामुळं. हालेलुया. तू येशूचा स्वीकार केला आणि तू येशूचे कायदे नियम पाळत नाही, याचा अर्थ तू धोक्यात आहे, तू आरोग्यात नाही आहे. म्हणून बी केअरफुल. हालेलुया. पुढं मी सांगेन त्या देशात राहा. आता देव बोलत, सगळे म्हणा देव आमच्या संगती बोलत आहे. आमेन. सगळ्यांना देव माझ्या संगती बोलत आहे. तुम्ही आज सगळे इसाक आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इसाक त्याच्या बापाची आठवण, देव त्याच्या बापाची म्हणजे अब्रामाची आठवण करून त्याला सांगते. काय सांगते नीट लक्षपूर्वक ऐका. हा. ते देशात हा उपरा असा राहा. उपरी असा राहा. उपरी म्हणजे काय? त्या देशात कुणामध्ये इन्व्हॉल्व होऊ नको, उपऱ्यासारखं राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उपरी याचा अर्थ की तू त्यांच्या संगती संबंध जोडू नकोस. नियम आहे. हालेलुया. उपरीमध्ये आणि तिथं रहिवासीमध्ये फरक आहे. राहण्यात, वागण्यात, गणवेशामध्ये, गणवेश नाही काय म्हणतात, कपड्यांमध्ये फरक आहे. हा उपरी आहे. उपरी लोकांचे म्हणजे ड्रेस वेगळा असतो आणि रहिवासी लोकांचा ड्रेस वेगळा असतो. तुमचा फरक दिसला पाहिजे. तू देव त्याला म्हणतो तू उपऱ्यासारखा राहा. तू गेला मिस्त्रामध्ये पण उपरीसारखा राहा. तू मिस्त्री नाही आहेस, तू यहुदी आहेस, तू विश्वासणारा आहेस, तू देवाला संतुष्ट करणारा आहे, तू देवाला खुश करणारा आहे, मिस्त्री लोक नाही. आमेन. सांग हालेलुया. आमेन. आर यू गेटिंग पॉइंट? तुम्हाला समजत आहे? हालेलुया. म्हणून या जगात जगत असताना तुम्ही जगिक नाहीये, तुम्ही देवाचे आहात प्रिया. यू आर अ गॉड पीपल. म्हणा मी देवाचं मूल आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हा पुढं. मी तुझ्या बरोबर असेल. आमेन. मी तुझ बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करीन. बघा या ठिकाणी प्रियानो देव काहीतरी त्याला सांगत आहे, काही नियम फॉलोअप करायला सांगत आहे, काही गोष्टी त्याला सांगत आहे. तुमच्या विश्वासाला ही कलाटणी मिळणार आहे. तुमचा विश्वास कसा ऑपरेट होणार आहे. हालेलुया. तुमचा विश्वास कसा ऑपरेट. हा माईक कसा चालतोय, हा माईक कसा चालतोय. पण ह्यामध्ये काहीतरी एक गोष्ट घडलेली आहे. काय हो? बॅटरी आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून हा मायक्रोफोन ऑपरेट होतोय. त्या बॅटरी समामध्ये, बॅटरी जसं तुम्ही महत्त्व देता त्या माईकला, तसं तुमचा विश्वास एका बॅटरीसारखा आहे. ज्यावेळेस तो तुमच्यामध्ये असतो तो विश्वास ऑपरेट होतो, तो विश्वास कार्य करतो, तो विश्वास तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो, तो विश्वास तुम्हाला आरोग्य देतो. म्हणून बायबल सांगतो तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. हालेलुया. तू विश्वास ठेवला म्हणून हे तुला प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ऐका. हा. कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन. अरे बापरे. हे सर्व देश, अनेक गोष्ट आहे. हालेलुया. आम्ही एकच गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. पण देवाला अनेक गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत. देवाला एकाच दिशेने तुम्हाला आशीर्वादित करायचं नाहीये, दोन दिशेने आशीर्वादित करायचं नाही. देवाला उत्तर, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिणच्या द्वारे देवाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे. पण आम्हाला काही नियम दिलेले, ते नियम फॉलो करण्याची गरज आहे प्रियानो. आणि प्रियानो आम्ही सर्व करतो.
तुम्ही विश्वास नाही, तुम्ही विश्वास ठेवताय, पण विश्वास ऑपरेट होण्याचं कारण काय आहे? तर आज देवानी मला वाटतं 5व्या वचनामध्ये खूप सुंदर सांगितलं, ते आपण वाचूया, त्यातून वाचतच जाऊया. हा पुढं. हा, मी तुझा बाप अब्राम हा, याच्याशी वाहिलेली शपथ, याच्याची वाहिलेली शपथ, नीट लक्षपूर्वक वचन ऐका, याच्या संगती वाहिलेली शपथ खरी 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 कने. देवाला त्याचं वचन खरं करायचं आहे. सगळ्यांना देवाला माझ्या संबंधाने त्याचं वचन खरं करायचं आहे. आमेन आमेन. हा पुढं. मी आकाशातील ताऱ्यांइतकी हा, तुझी संतती वाढवी. ओके, ही तर बिग बजेट आहे. एक बिग बजेट फिल्म करतो ना, 2 करोड 3 करोड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. असं मुळीच सांगा की माझ्या अकाउंटमध्ये 2 करोड आले, अजिबात येणार. तशा भ्रमात राहू नका. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी एवढे पैसे आले तर मी देवासाठी सेवा करेल. हालेलुया. तसं नाहीये. देव तुमच्या पैशावर अवलंबून नाही, देव तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे. यू नॉट, तो तुमच्या पैशामध्ये इंटरेस्टेड नाही, तो तुमच्या विश्वासात इंटरेस्टेड आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याला विश्वासाची गरज आहे. सगळ्यांना देवाला माझ्या विश्वासाची गरज आहे. सगळ्यांना देवाला माझ्या विश्वासाची गरज आहे. आमेन. हा पुढं. आता हळूहळू वाचत जा, नीट लक्षपूर्वक द्या. हे सर्व देश हा तुझ्या संततीला देईन, हा, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे हा, तुझ्या संततीच्या द्वारे हा, आशीर्वादित होतील. पुढं. कारण आता कारण लक्ष देऊन आहे का? कारण अब्रामाने हा माझा शब्द नीट लक्षपूर्वक ऐकूया. मानला. माझे सांगणे ऐकले. शब्द सांगणे. पुढं. माझ्या आज्ञा. बघा, अब्राम विश्वासात असाच वाढला नाही, त्याला फाउंडेशन आहे. माझा शब्द, माझं सांगणं आणि माझं आज्ञा. पुढं. माझे नियम व माझे कायदे माझे कायदे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाचा विश्वास असाच काय ऑपरेट नाही झालाय बाबा. हालेलुया. हा, मी देवावर विश्वास दिला, चला आता सगळं माझं काम होणार आहे. आणि त्यामध्ये देवाचा शब्द तू पाळत नाही, त्यामध्ये तू देवाचे नियम पाळत नाही, त्यामध्ये तू देवाचे कायदे पाळत नाही. ह्या सर्व गोष्टीला तुमचा विश्वास काय करतो? तो विश्वास ऑपरेट केला जातो प्रियानो. हालेलुया. या माईकला ऑपरेट करण्यासाठी हा माईक असाच हवेत चालत नाहीये. त्याला ऑपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला पहिले इलेक्ट्रिसिटीची गरज आहे, मग त्यानंतर तुम्हाला मिक्सरची गरज आहे, मिक्सरच्या नंतर त्याला एम्प्लिफायरची गरज आहे, एम्प्लिफायरची गरज त्याला व्हॉल्यूमची गरज आहे, व्हॉल्यूमच्या गरज नंतर त्याला या मायक्रोफोनला चालवण्यासाठी बॅटरीची गरज आहे, बॅटरीची गरज नंतर त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अनेक प्रकार आहे आणि त्यानुसार हा मायक्रोफोन ऑपरेट होतो. तसंच तुमचा विश्वास असाच चालत नाहीये. त्याला देवाचा नियम, त्याला देवाचे कायदे, त्याला देवाचा शब्द हे पाळल्यानंतर तुमचा विश्वास ऑपरेट होतो. आमेन. हालेलुया. म्हणा, विश्वास असाच ऑपरेट नाही होत. हालेलुया. प्लीज कॉपरेट मी. हिंदी में क्या लिखा है? देखो माइक. उत्पत्ति की किताब 1 पासून नाही, कितवं? 5 वचन. क्योंकि अब्राहम ने मेरी मानी हाँ, और जो मैंने उसे सौंपा था उसको और मेरी आज्ञाओं को, विधियों और व्यवस्था को पालन किया. यहाँ पर विश्वास का शब्द नहीं आ रहा है. यहाँ पर विधि, नियम, शब्द मान्य करणं याचा सारांश येतोय. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला आशीर्वाद मिळतोय. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आजारी पडला आणि तुम्ही म्हटलं येशूला बसलेल्या फटकेने मला आरोग्य मिळालं, पण मोठमोठे डोंगर तुम्हाला हलवायचे आहेत.
हालेलुया. मोठमोठे प्रश्न तुमचे सोडून घ्यायचे आहेत प्रियानो. त्याला एकच आहे, तुम्हाला दिलेली सेवा, तुम्हाला दिलेलं प्रार्थनेचं जीवन, तुम्हाला दिलेलं जे काही गोष्टी आहे ते विश्वासाने करा. त्याला म्हणतात नियम, शब्द पाळणे, नियमात राहणं, शब्द पाळणे, आज्ञा पाळणं आणि कायदेनुसार देवाची सेवा करणं. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. आता नंतर बघा, आता आपल्याला किती किती टक्के कार्य होतं आमच्या जीवनामध्ये? 20%, 10%. हालेलुया. विश्वास तर काम करणार. 20%, 30%. म्हणून एका ठिकाणी नाही का की काही बी खडकावर पडले, काही काटेरी झुडपात पडले, काही वाटेवर पडले आणि काही चांगल्या जमिनीत पडले. आणि चांगल्या जमिनीत पडलेले व्यक्तींनी 100% पीक दिलं. हालेलुया. आणि चांगल्या जमिनीत पडलेले लोक कोण आहे? जे अब्रामासारखे देवाचा शब्द मान्य करणारे. सांगा मग, देवाचा शब्द मान्य करणारे, नंतर नियम पाळणारे, आज्ञा पाळणारे आणि कायद्यात बसणारे. या जगाला कायदा आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सिग्नल तोडला तर काय म्हणतात? सिग्नल तोडला, पोलीस काय म्हणतो? काय म्हणतो पोलीस? अरे कायदा तोडला तू. हालेलुया. किती सोपं आहे. कायदा फक्त या जगात राहतात त्यालाच कायदा नाही आहे. कायदा देवाच्या वचनात पण आहे. बायबल असं सांगतं, अब्रामामध्ये चांगली साक्ष देण्यात आली आहे. अब्राम असाच भौगोलिक झाला नाही आहे. अब्राम 100% असा आशीर्वाद झाला नाही. त्या अब्रामाला देवाने का विश्वास ठेवला? हालेलुया. देवाने योबावर काय विश्वास ठेवला? कारण योब प्रत्येक नियम, प्रत्येक शब्द, प्रत्येक आज्ञा पालन करत होता आणि कायद्याला तो उतरलेला होता प्रियानं. आणि म्हणून बायबल सांगतं की येशूने योबाबद्दल चॅलेंज केलं की माझ्यासारखा, माझ्या मुलासारखा, योबासारखा कोणीच नाहीये. देवाने तुमच्यावर ट्रस्ट केला पाहिजे. तू जर कामाला जातो, तू बिझनेसला जातो, देवाने तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. किती काय झालं, माझा मुलगा भ्रष्टाचार करणार नाही, माझा मुलगा व्यभिचार करणार नाही, माझी मुलगी व्यभिचार करणार नाही, माझी मुलगी पक्की आहे माझ्या कायद्यात बसण्यासाठी, माझ्या शब्द मान्य करण्यासाठी, माझ्या आज्ञा पालन करण्यासाठी, माझं सर्वस्व करण्यासाठी. माझी मुलगी, माझा मुलगा हा परफेक्ट आहे. आणि मग तो चॅलेंज करतो त्याच्या शत्रूला, भाग. याच्यासारखा कोणी प्रार्थनेशील व्यक्ती नाही आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा आम्ही. सगळ्यांनी म्हणा आम्ही देवाच्या नियमात बसलो पाहिजे. म्हटलं प्रभू, कोणी उठल सुटल आणि विश्वास वापरेल असं कसं प्रभू? म्हटलं प्रभू मला म्हटलं, अरे तसं नाही रे, वैसा नाही आहे. सगळे म्हणा अरे वैसा नाही आहे. हा प्रेज द लॉर्ड. जर तसं असलं असतं ना, तुम्ही वचनाचं वचन तुम्हाला देवाने दिलंच नसतं. फक्त विश्वास वापरा. वचन तुम्हाला दिलंच नसतं, बायबल तुम्हाला दिलंच नसतं. आमेन. ओके, पुढं. हा. तेव्हा इसाक गरारात वस्ती करून राहिला. बर, एक मिनिट. त्यातलं मला वाटतं 12 वचन आहे का? इसाकाने, आता नीट लक्ष पुरवा का, इथं लक्ष द्या. इसाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. कुठल्या देशात? सगळ्यांना मिस्री देशात. तो देश त्याचा नाही बरं का, पण देव ज्याच्या बरोबर आहे तो विरोधाभासामध्ये पण तुम्हाला 100% पीक आणण्यासाठी, देण्यासाठी समर्थ आहे प्रियानो. हालेलुया. देव कोणाबरोबर राहतो प्रियानो? तुम्ही विश्वासणारे म्हणून नाही. तुम्ही या गोष्टीला किती गोष्टी आहेत बरं सांग मला? 5 एक वाचत जा. फक्त ते गोष्टी वाचत जा, बाकी काय नाही. शब्द मानला. सगळ्यांनी शब्द मानला. हालेलुया. एखाद्या मुलीचं लग्न कसं होतं? पास्टर साहब, उनसे क्या तुम्ही दोहराते क्या? सुखात, दुःखात, त्रासात शब्दाद्वारे, नुसतं लिखाणाद्वारे होत नाही, शब्दाद्वारे.
मी हिला साथ देईल, सुखात दुःखात त्रासात, वेळ पडली तर मारणार. हालेलुया. लग्न असंच होत नाही. कुठल्याही कास्टमध्ये लग्न असं होत नाही. त्यांना काहीतरी शपथा घ्यावं लागतात आणि त्या शपथा काही लोक पूर्ण करतात, काही लोक नाही करत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजपर्यंत शपथामध्ये खरा उतरलेला फक्त अब्राहम आणि इसाकच आहे. सॉरी, अब्राहम आणि साराच आहे. हा, इसाक पण आहे. इसाक आणि रिबेका. हालेलुया. याकोब थोड़ा लुढ़कला गेला, पण अब्राहम और इसाक, फिर याकोब का प्रभु. अब्राहम का प्रभु, इसाक का प्रभु, याकोब का प्रभु. अभी खुद का नाम बोलो. अंजू का प्रभु, मंजू का प्रभु. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. चौथं नाव माझं आहे. हालेलुया. अब्राहम का प्रभु, इसाक का प्रभु, याकोब का प्रभु, महेश का प्रभु ओ मेरा है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये काय सांगितलंय की देवाचे नियम कठीण नाही आहेत, ते सोपे आहेत. काय सांगितलं? तू उपरी म्हणून राहा, बाकी त्यांच्यामध्ये ढवळाढवळा करू नको. हालेलुया. तिथं उपरी म्हणून राहा. आणि आज आम्ही उपऱ्यासारखे आहोत. सगळ्यांनी म्हणे आज या जगामध्ये आम्ही उपरीसारखे आहोत. मग तुम्ही इंग्लंडला राहा, लंडनला राहा, भारतामध्ये राहा, कुठेही राहा, तुम्ही काश्मीरला राहा, कुठं राहा, काय सुंदर आहे, कुठेही राहा, उपरीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण येशू ख्रिस्ताने आम्हाला खालचं नाही तर येशू ख्रिस्ताने मला वरचं बनवलेलं आहे. काश्मीर नष्ट होणार आहे पण स्वर्ग नष्ट होणार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला नष्ट ठिकाणी तो ठेवणार नाहीये, आम्ही सार्वकालिक ठिकाणी राहणार आहेत. आणि बायबल सांगतं की जो कोणी येशूचा स्वीकार करतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती आशीर्वाद होत आहे. ओके, किती नियम आहेत? 5. वाचून दाखव. ओके. हा, माझे सांगणे ऐकले, हा, माझ्या आज्ञा, हा, माझे नियम, हा, व माझे कायदे पाळले. किती झाले? सगळ्यांनी म्हणे 5. हालेलुया. आता 10 आज्ञा पाळण्याची गरज नाहीये, 5 पाळा. हालेलुया. पहिली गोष्ट, तुम्ही या ठिकाणी प्रवासी आहात. सगळे म्हणे मी प्रवासी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सब जन बोलो. मैं, काय म्हणतात हिंदी में क्या? मैं गुजरात से गई. मैं परदेसी हूं. हालेलुया. एकदा आमच्या डोक्यात बसलं ना, मुसाफिर. मुसाफिर हूं यारो. सगळं मी मुसाफिर, मैं मुसाफिर हूं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळेजण तुम्ही कोण आहात? मी प्रवासी आहे. एकदा कळालं ना मी या देशातला नाहीये तर बरोबर आम्ही नियम पाळतो, शब्द मान्य करतो, देवाच्या आज्ञा पालन करतो, देवाचे कायदे रूल त्यामध्ये बसतो. आणि देव, आम्ही मग कुठेही जाऊ दे, अरण्यात जाऊ दे, देव अरण्यात पाणी काढण्यासाठी समर्थ आहे. तो त्याच्या लोकांसाठी काही करू शकतो. पण आज हे 5 तत्वे, 5 फाउंडेशन आम्हाला घेणं गरजेचं आहे. हालेलुया. दावीदाने किती गोटे घेतले? 5. विश्वासाने. हालेलुया. खरी हिस्ट्रीमध्ये अभ्यास केला ना तर गल्ल्यासारखे 5 जण तिकडे होते आणि त्या 5 जणांसाठी त्याने 5 गोटे घेतले होते. लक्ष देऊन ऐका. पण ते आले नाही. महाकाई प्राण्यासारखे ते होते. हालेलुया. जर हिस्ट्रीमध्ये अभ्यास केला तर त्या ठिकाणी गल्ल्यासारखा एकटा गल्ल्यात नव्हता, असे 5 जण होते. आणि दावीदाला कळालं की असे हे 5 गोटे मला पाहिजे. हालेलुया. पण एक पडल्यामुळं ते 4ही गायब झाले.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4 गोट्यांचा उपयोगच झाला नाही प्रियानो. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. दावीद कसा गेला? हालेलुया. दावीद तिकडे न भीता गेला, कारण दावीद त्या ठिकाणी जोपर्यंत पडत नव्हता, दावीद नियमामध्ये, प्रार्थनेमध्ये, स्तुती आराधनामध्ये, वचनामध्ये देवाची स्तुती करत, देवाचा धन्यवाद करत, देवाचं सामर्थ्य, देवाचं पवित्र अग्नी घेऊन चालत होता. कारण जिथं नियम आहे, जिथं शब्द पाळत होतो, तिथं पवित्र आत्मा तुमच्यामध्ये ऑपरेट होतो आणि ऑपरेट होऊन तुमच्यामध्ये देवाचं कार्य करतो. आमेन. हालेलुया. तुम्ही ऐकताय का प्रियानो? हालेलुया. आता जाऊया 12व्या वचनामध्ये. हां. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली. जे काही तुम्ही करता ते 100% झालं पाहिजे प्रियानो काम. जर ते काम होत नाहीये तर देवापासून नाहीये. हालेलुया. आपली एनर्जी, आपलं स्टॅमिना, आपली झोप मोड करून टाकू नका. जे होत नाहीये त्याला सोडून द्या. जे देवाला तुम्हाला द्यायचं आहे त्याकडे लक्ष द्या प्रियानो. हालेलुया. जे तुम्ही अचीव करण्याचा प्रयत्न करतात ते कदाचित 10% मिळेल तुम्ही स्वतःच्या शक्तीने, पण तुम्ही नियमात, शब्दात बसताय, देवाचं कार्य तुम्ही करतो. देव तुम्हाला काय सांगेल त्या गोष्टीकडे लक्ष द्या. जा या शेतात तू पेरणी कर, हे शेत तू मशागत कर, या शेतामध्ये तू जे काय तुला करायचं कर, कारण या शेताला मी 100% पीक देणार आहे प्रिया. या जागेला मी आशीर्वादित करणार आहे, तुझ्या कुटुंबाला मी आशीर्वाद करणार. बायबल असं सांगतं की अब्रामाला जो आशीर्वाद दिला तोच मी तुला देणार आहे. अब्रामाला जी शपथ वाहिलेली आहे ती शपथ मी तुझ्याद्वारे खरी करणार आहे. देव शपथ म्हणजे देवाचं वचन तुमच्या ठाई पूर्ण करणार आहे प्रियानो. लक्ष देऊन ऐकलं, समजून घ्या प्रियानो. देवाला त्याचा शब्द पूर्ण करायचा आहे. देवाचा शब्द कधी पूर्ण होईल? जोपर्यंत अब्राम मान्य करत नाही तोपर्यंत. देवाचे नियम कधी पूर्ण होईल? जोपर्यंत अब्राम ते नियम पूर्ण करत नाही. देवाची आज्ञा कधी पूर्ण होईल? ज्यावेळेस आज्ञापालन आम्ही करत नाही. देवाचे कायदे, रूल आम्ही कधी बसल? ज्यावेळेस आम्ही त्या कायद्यात बसतो. प्रियांनो, देव शब्द देतो आणि ते शब्द पाळणं आमची जबाबदारी आहे प्रियांनो. देव नियम देतो, त्या नियम पाळणं आमची गरज आहे. देव आज्ञा पालन देतो, त्या आज्ञामध्ये चालणं आमची गरज आहे प्रियानो. जे कायदे देतो, जे रुलग्नेशन देतो मंडळीमध्ये, त्या कायद्यात आम्ही बसलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही या 5 गोष्टीमध्ये बसतात तर देव तुम्हाला सामर्थ्य देतो प्रियानो. आमेन. हालेलुया. आपण बरोबर म्हणतो की अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला मिळो आणि मिळाले नाही आहेत. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो तुम्ही फिलफिकराच्या पुस्तकामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आपण जाऊया. फिलफिकराचं पुस्तक 2रा अध्याय, काही वचन आपण वाचूया 1ल्या वचनापासून. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त पण नियम पाळणारा आणि आज्ञा पालन करणारा होता. ऐका, फिलफिकराचं पुस्तक याचा 2रा अध्याय, मी जर चुकत नसेल, अशी जी चित्रवृत्ती 2:5 बरं 5 एक पहिल्यापासून वाच. 2:5 पहिल्यापासून वाच. यावरून ख्रिस्ताच्या ठाई काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणा ही जर आहे तर तुम्ही समचित्त व्हा. पुढं म्हणजे एकमेकांवर सारखीच प्रीती करा. नियमात बसा. सगळी म्हण नियमात बसा. आलो. या ठिकाणी शब्द मान्य करायचा, या ठिकाणी नियम मान्य करायचा, या ठिकाणी आज्ञापालन करायची आहे. या वचनात सर्व दिलेलं आहे. आणि या ठिकाणी कायद्यात बसा. तुम्ही सर्वांवर एकसारखीच प्रीती करा. हालेलुया. लेवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही इथं व्यवस्थित बसलाय त्याचं कारण काय? कोणी बघितलं का असं बसलेला? कोणी असं पुढं वाकलेलं? वाय यू आर सिटिंग प्रॉपरली? कारण एक सारखी जमीन आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित बसलेला आहात. हालेलुया. त्यातल्या त्यात आता या ठिकाणी सारवलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. चांगली मार्बल फरशी बसवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जसं तुम्हाला घरात पाहिजे तसं. हालेलुया.
लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. पण बाथरूममध्ये जाताना एकसारखी फरशी कधीच बसवत नाही. त्याचं कारण काय? एका बाजूने खड्डा केलेला असतो असं सर उतार. त्याचं कारण काय? तुम्ही जे पाणी आंघोळीला घेतात ते तिकडे जावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तसं पाणी नसतं गेलं तर तुम्ही वरतून पण पाणी घ्याल आणि खालून पण पाणी घ्याल. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी मी व्यवस्थित बसलोय कारण हे सर्व प्लेन केलेलं आहे. तसं तुम्हाला खालची बाजू प्लेन दिसती ना, तर आमच्या जीवनामध्ये वरची पण बाजू प्लेन येऊ द्या. सर्वांवर सारखीच प्रीती करा. या नियमात बसलं पाहिजे. हालेलुया. सगळ्यांना मी देवाच्या वचनाने नियमात बसलं पाहिजे. हालेलुया. तुमचं ध्येय काय? प्रीती करणं. आता राग, तापट स्वभाव सर्व द्या सोडून. आता यात काहीच नाही. तुम्ही अनुभव घेतलेला आहे या सर्व गोष्टीचा. काहीच मिळत नाही. मला त्रास होतो. देवा सांगते आमचे कनेक्शन तुटले जातात प्रियांनो. बायबल वाचूशी वाटत नाही, प्रार्थना करूशी वाटत नाही, सेवा करूशी वाटत नाही. कारण आम्हाला देव काहीतरी नियमात बसवायला लावतो. आणि जेव्हा तुम्ही नियमात बसता आपोआप बायबल वाचलं जातं, आपोआप सकाळी प्रार्थना केली जाते, आपोआप देवाची सेवा केली जाते. मग सर्वजण आम्ही एकसारखे एकमेकावर प्रीती करायला लागतो. आणि जिथे एकसारखी प्रीती आहे तिथं देव राहतो प्रियाला. आणि जिथं देव राहतो तिथं आशीर्वादाशिवाय काहीच राहत नाही. हालेलुया. जिथं देव राहतो तिथं फक्त आशीर्वाद, फक्त आरोग्य, फक्त शांती, फक्त आनंद, फक्त समृद्धपणा राहतो. आणि देवाचं संरक्षण राहतं प्रियाला. आमेन. आमेन. ओके, वाचत जाऊ. आणि एक जीव होऊन एक चित्त व्हा. हा, पुढं एक जीव होऊन एक चित्त व्हा. पुढं अशा प्रकारे माझा आनंद पूर्ण करा. हा, तुम्ही असं केल्याने कोण आनंदित होतं? अहो, कोण आनंदित होतं? म्हणा ना, म्हणा मी असं केल्याने देव आनंदित होतो. तुमच्यामध्ये काही साक्ष करण्याचं कोण आनंदित होतं? तुम्हारा बरसों का काम हो गया, कौन आनंदित होता? हम होते हैं. सिर्फ अपना ही आनंद मत ढूंढो, उसको भी आनंद की जरूरत है. यीशु की भी आनंद की जरूरत है. अरे इन्होंने मेरे नियम को फॉलो अप किया, मेरे आज्ञाओं को माना, मेरे 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 क्या, हाँ नहीं रे, शब्द को माना. हालेलुया. त्याद्वारे देव खुश होतो प्रिय. हालेलुया. पण आम्हाला घर मिळालं आम्ही खुश, आम्हाला गाडी मिळाली आम्ही खुश, आम्हाला नोकरी मिळाली आम्ही खुश. मला चांगली पोस्ट मिळाली आम्ही खुश, आम्ही खुश, आम्ही खुश, आम्ही खुश. किती खुश? त्याला कधी खुश करताय तुम्ही? हा, तुम खुश ओ बेखुश. अभी उल्टा करो, वो खुश होना चाहिए. तुम्हारे बाजू लगा तो खुश झाला पाहिजे. बोलो, तो खुश झाला पाहिजे. पौल महाराज म्हणतो मी त्याला संतुष्ट करण्याचा भरपूर प्रयत्न करतो. हालेलुया. तुम्ही काय प्रयत्न करता तुम्हालाच माहिती आहे, मलाच माहिती मी काय प्रयत्न करतोय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्हाला देवाला खुश करायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, पुढं तट पाडण्याचा. हा, तट पाडण्याचा अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने बरं काहीही करू नका. पुढं तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. माझंच पोरग भारी आहे, माझीच पोरगी भारी, मीच भारी, लय भारी. अरे कोणाचा निळी फुलाचा आवाज आहे का काय? प्रेज द लॉर्ड. थोडा अभिमान आपल्याला वाटतो, ते ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे.
हालेलुया. तिथपर्यंत ठीक आहे, पण रोज रोज तीच कॅसेट वाजवली ना मग नाही. हालेलुया. काही लोक पाहुणे अशासाठी बोलत की काहीतरी आमच्या घरात घडलेलं आहे. आहो ना, चहा पिणे खाऊ ना, हा ना, काहीतरी सांगायचं आहे ते, हे की नाही. हा प्रेज द लॉर्ड. मग काही वस्तू घेतल्यानंतर, काही घेतल्यानंतर, हालेलुया. आता एवढा मोठा टीव्ही घरात आहे तरी बोलवायचे. आता त्या व्यक्तीचं टीव्हीकडे लक्ष जाण्याकरता मोठा टीव्ही आहे ना घरामध्ये, दिसणारच आहे ना तो. माहिती असं देखो हमने टीव्ही लिया है. एखादा मला हमको दिख रहा है वो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं लिहिलंय म्हणून सांगतो बरं का, माझ्याकडे रागाने बघू नका तुम्ही. डाऊन डोल डोन डोम तेच आहे ना. हा, डाऊन डोल डोल डोम काय. हा, पुढं तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. काय माहित पाहतात का नाही बाबा, आपल्याला काय माहित नाही बाबा. सगळ्यांनी म्हणा काय, आराधनाच्या मागं बोला. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पहा. क्रिसमसला ड्रेस घेतल्यानंतर 5 जण असेल तर 6वा ड्रेस दुसऱ्याचा पण घ्या. हालेलुया. आणि तो दुसरा कोण आहे? मीच आहे. स्वतः जाऊन मॉलमध्ये चांगले कपडे घेतले. अरे पाळकाला कपडे घ्यायचे, चला खिडकीत जाऊ. खिडकीतून बाहेर फेकून टाकल. जज. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. हसत जा. बाजूला हसते रहो. हालेलुया. बोलो हसते रहो. हालेलुया. ओके, पुढं. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, पुढं ती तुमच्या ठायी असो. पुढं. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हे लाभ आहे असे त्याने मानले नाही. माझ्या पोरीची बरोबरी करतो का तू? माझ्या पोराची बरोबरी करतो का तू? बरं ना, हा स्वभाव चांगला नाही बरं का. हालेलुया. देवाने तुझ्या पोरीला कृपा दिली म्हणून ती तशी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने ते टॅलेंट दिलं म्हणून तिथं डाऊन डौल काय मिरू नका असं सांगितलेलं आहे. हालेलुया. चांगले वचन डाउनलोड करा आणि ते देवाचं वचन आहे प्रियाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला 2 मिनिटं लागणार नाही गर्व उतरण्यासाठी. खरं सांगतो तुम्हाला, एक ही बात का घमंड करना है, ओ यीशु नाम का. फक्त त्याचा घमंड करायचा. मी आज जे काय आहे देवामुळे आहे. आज जे काय मी सुंदर दिसतो देवामुळे आहे. मी जसा आहे देवामुळे आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. जरी तुमच्या विरोधातले लोक आहेत त्यांना खाली लेखूच नका. मी जे काय आहे देवामुळे आहे. शत्रू सैतान आता ते तुझ्या विरोधात वागतात ना, आता स्वतःला उंच कर. नाही प्रियांनो, देवाला हे मान्य नाहीये. स्वतःला जितकं डाऊन करता येईल तितकं डाऊन कर. एक वेळ तुला देव उंच करेल प्रियांनो. हालेलुया. म्हणून योहान बाप्तिस्मा म्हणतो, माझा रास हो आणि तुझी वृद्धी हो. पुढं. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन, येस माय लॉर्ड, दासाचे स्वरूप धारण केले. पुढं. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन, आमेन. पुढं. त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले माझ्यासाठी. पुढं. येतपर्यंत नीट लक्ष. आता येतपर्यंत आज्ञा पालन करून, बस आज्ञा पालन त्याने केलेलं आहे प्रियानो. येशू देव असताना या पृथ्वीचा निर्माण करता आहे. तो दास झाला आणि दासाचं स्वरूप काय? आज्ञा
नियमात बसणं, कायदे पालन करणं प्रियांनो, त्याचा शब्द मान्य करणं. आणि येशूने तो शब्द पूर्ण केलेला आहे. येशू पित्याला म्हणतो की जे काही तुम्हाला सोपवलं आहे ते मी पूर्ण केलेलं आहे. तोच येशू तुमचा देव आहे, माझा देव आहे. तुम्हाला वाटतं मी सक्सेस व्हावं? सक्सेस प्रियानो फक्त विश्वास नाहीये. सक्सेसला, तुमच्या विश्वासाला टॉप लेवल करण्यासाठी प्रियांनो तुमचे हे 5 फाउंडेशन असू द्या. काय? पहिली गोष्ट शब्द मान्य करणं. दुसरं नियम सगळ्या नियम फॉलो करणं. सांगणे ऐकणं. दुसरं सांगणे ऐकणं. सगळ्यांनी म्हणा काय? शब्द मान्य करणं. पाठ करूया आपण. शब्द मान्य करू. देवाचा शब्द ऐकणे, सांगणं ऐकणे. तिसरं नियम आज्ञापालन. सगळ्यांनी आज्ञापालन. चौथं नियम, मनानं नियम. आणि 5वं कायदे हो तो फायदे है, कायदे नाही तो. हालेलुया. कायदे पाळला तर विसावात याल. सगळं कायदे पाळला तर विसावात याल. आमेन. आम्हाला विसावाची गरज आहे प्रियानो. आज लोक बरंच मनस्तापामध्ये आहे, चिंतेत आहे, काळजीत आहे. त्यांना कळतच नाही की आमचे प्रश्न कसे सुटतील. तुम्हाला करण्याची काही गरज नाही. तुम्हाला हे 5 फाउंडेशन जर तुम्ही खाली 5 फाउंडेशन जर तुम्ही ठेवताय तर तुमचा विश्वास सहज ऑपरेट होईल. सहज डोंगर ढळला असा विश्वास तुमचा ऑपरेट होईल. बायबल असं सांगतं की अब्रामाने देवाच्या अभिवचनाकडे पाहून पित्याचं गौरव केलं प्रियानं. बायबल असं सांगतं की अब्राम म्हटला की जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणणारा माझा ते परमेश्वर आहे. बायबल असं सांगतं की तो मेलेल्याला जिवंत करतो प्रियानो. हे कुठून मिळतं? हे 5 फाउंडेशन मधून मिळतं प्रियानो. हे 5 तत्वातून मिळतं प्रियानो. विश्वास असंच ऑपरेट होत नाही. विश्वासाला हे 5 गुणधर्म आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस तो विश्वास ऑपरेट होतो. मग तो अंधारात कार्य करतो, तो अंधारात उजाडत होतो. तुमचा विश्वास प्रकाशला पाहिजे प्रियानो. कि जर आशीर्वादित होत आहे प्रिया. इथपर्यंत त्याने काय केलं? येशूच्या रक्तामध्ये आज्ञापालन केलं. अजून त्याने स्वतःला लीन केले. रोमकरासपुत्र पहिला वचन. रोमकरासपुत्र पहिला 5 वचन. आमेन. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद मिळाले. रोमकरासपुत्र पहिला 5 वचन. रोमकरासपुत्र पहिला 5 वचन. त्याच्याद्वारे आम्हाला कृपा व प्रेषित पद मिळाले. पुढं अशासाठी की त्याच्या नावासाठी सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे. आमेन. म्हणा विश्वासाने आज्ञापालन व्हावे. म्हणा विश्वासाने आज्ञापालन. हालेलुया. तुम्ही फक्त विश्वासणारे डॉमडॉलर मिळू नका हो. विश्वासणाऱ्यांच्या काही फाउंडेशन आहे. आणि आज देवाचा आत्मा तुम्हाला देत आहे. जे ऑनलाईन पाहत आहेत समजून घ्या. अरे माझं मोठं काम कसं होईल, माझे प्रश्न कसे सुटले. नुसतं विश्वासाच्या द्वारे नाही, विश्वासाला खाली जोर दिलेला आहे. हे 5 नियम पाळण्याची गरज आहे. त्याचा शब्द मान्य करण्याची गरज आहे. त्याचं सांगणं ऐकण्याची गरज आहे. त्याचं आज्ञापालन करण्याची गरज आहे. त्याचं नियम फॉलो करण्याची गरज आहे. आणि सरते शेवटी त्याचे कायदे पाळण्याची गरज आहे. मी शिकलो बाबा. पटापटा माझ्या लक्षात राहिलं. आणि जे फायद्याचं ना ते लक्षात राहू द्या. हालेलुया. आपल्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही किती आवाज दिला तो ऐकणार नाही, पण त्याच्या फायद्याचं आहे ना लगेच काय देख बुड्ढी को कैसा समझ में आया. हालेलुया. अच्छा फायद्याचं असं तर बाहेर पण ऐकू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
किती जण आशीर्वादित होतात प्रियांनो? हालेलुया. एका ठिकाणी तुम्ही जाताय तिकडे फायदा आहे म्हणून तर जातायत ना. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जाताय तिथं कायदे आहेत, ते कायदे तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तिथून जरी अपयश होऊन आला, तुम्ही या 5 तत्वात जर आला तर त्याच्यापेक्षा देव तुम्हाला आशीर्वादित करेल. विश्वासदारांच्या जीवनामध्ये नुकसान कधीच नाही आहे. देर इज नो लॉस, ओनली फायदा, ओनली प्रॉफिट. अब्रामाच्या जीवनामध्ये लॉस कधीच नव्हता, ओनली प्रॉफिट. इसाकाच्या जीवनामध्ये कधीच लॉस नव्हता, याकोबाच्या जीवनामध्ये कधीच लॉस नव्हता. चौथं मी आहे, चौथं तुम्ही आहे. आमच्या जीवनामध्ये लॉस कधीच नाही, कारण आम्ही या 5 तत्वात बसतो आणि आमचा विश्वास सहज ऑपरेट होतो. देवाचा आत्मा बोलत आहे. हालेलुया. मला देव म्हटला, रे महेश, लोक फक्त विश्वास विश्वास, पण तो विश्वास निर्माण कसा होतो? अब्राम असाच विश्वासू झाला नाहीये. अब्राम असाच विश्वासाचा पिता झाला नाहीये. त्याने माझे शब्द मान्य केलेले आहे, त्याने माझे कायदे तत्व पाळलेले आहेत, त्याने माझे नियम पाळले, त्याने माझं सांगणं मान्य केलेलं आहे. अब्राम उठ, आपला देश सोडून मी सांगल त्या देशात जा, म्हणून त्याचा विश्वास टॉप लेवलला गेलेला आहे. प्रियानो, मला वाटतं येशू ख्रिस्ताच्या नंतर त्याचा टॉप लेवलचा विश्वास असेल. हालेलुया. प्रियानो, आम्ही या 5 तत्वात बसलं पाहिजे. प्रियानो, हालेलुया. माझ्या भागावाना शब्द मान्य करणं. प्रियानो बोला, शब्द मान्य करणं. काय आहे दुसरं? त्याचं सांगणं ऐकणं. अब्रामाने ऐकलं का? देश सोडला का? गेला का? पुढं आता काय? आज्ञा. असं काय म्हणा? आज्ञा मान्य करणं. चौथं नियम फॉलो करणं. आणि 5वं कायदे पाळणं. बायबल फेलोशिप सेंटर चर्च टिंगरमध्ये कायदे आहेत का? नियम आहेत का? पाळताय का? मग ऑब्झर्व करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही फक्त चर्चला येतो म्हणून आशीर्वादित होत नाहीये. लक्ष देऊ नाही का? कुबडी स्त्री येशूकडे 18 वर्ष ती विकारामध्ये होती. ती कायदे पाळत होती, ती नियम पाळत होती, ती दर रविवारी चर्चला येत होती आणि देवाने तिचा 18 वर्षाचा प्रश्न सोडवला. प्रियानो, तुमचे जुनाट जर प्रश्न सुटले पाहिजे तर 5 नियम फॉलो करा. प्रियानो, हालेलुया. त्यानंतर येशू ख्रिस्ताने सभास्थानामध्ये कोणाकडेच लक्ष दिलं नाही, तिच्याकडेच लक्ष दिले. कारण दर रविवारी चर्चला येणं, वचन ऐकणं, त्याप्रमाणे दान धर्म करणं, त्याप्रमाणे प्रार्थना करणं, सर्व गोष्टी ती नियम फॉलो करत होती आणि देवाने तिचा विकार दूर केला. प्रियानो, आमेन. हालेलुया. लूक 18 मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. संपलं? ओके, वाचूया त्याच्या पुढचं वचन. त्याच्या पुढचं म्हणजे रोमकरास पत्र याचा 4था अध्याय 16 वचन. रोम 4:16. ऐका. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने कृपेमुळे मला मिळालेलं आहे. पुढं असावे पुढं म्हणून ते विश्वासाने आहे. पुढं अशासाठी की ते या अवघ्या संततीला नीट लक्षपूर्वक आहे का? अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत, जे नियम बघा, विश्वास, आज्ञापालन, नियमशास्त्र. पुढं त्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांचा पिता बायबल फेलोशिप सेंटर चर्चचा पिता जो अब्राहम त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. निश्चित कन्फर्म आहे तो आशीर्वादित व्हावे. निश्चित कन्फर्म आहे तो आरोग्यात राहावं. निश्चित कन्फर्म आहे ज्या ठिकाणी तू पाऊल ठेवशील ती जागा मी तुला दिलेली आहे. निश्चित कन्फर्म आहे ज्या
कामाला हात लावतो ते यशस्वी आहे प्रियानो. आमेन. दिस इज द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. पण नियम, शब्द मान्य करणं, आज्ञापालन करणं, त्याचं सांगणं ऐकणं, त्याच्या शब्दाप्रमाणे करणं, कायदे पाळणं, तर तुमचा विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर आकाशात पतंग उडवायची त्यासाठी काय काय लागतं? मला पतंग उडायचा लय शौक होता. कटी पतंग. आज बहुत जन इधर कटी पतंग हो गए. ती विश्वासाची पतंग. आणि पतंग कुठं उडती? नाही, समुद्रामध्ये. खाली काय कायच्या पतंगी समुद्रात गेले, नदीत गेले, तिकडे उडते. निघाला तार रे वरती. प्रेज द लॉर्ड. पतंग ऊपर उडनी चाहिए. हालेलुया. आणि ज्याचा मांजा धारेदार आहे ना, त्याच्या दुसऱ्या पतंगी आल्या की त्याला तो कट करतो. यस, कट करतो. तू पतंग खेळली वाटतं म्हणून जोर में. हा, आपणीच बहीण आहे बाबा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पण मला पतंग खूप आवडायची. शाळेला दांड्या मारून पतंग उडवायचो. प्रेज द लॉर्ड. पण एक पतंगचं उदाहरण सांगितलेलं आहे. हालेलुया. जोपर्यंत तुमच्याकडे दोरा आहे, आसारी म्हणतात, ती आकाशात झेप घेते प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही गरुडा सारखे पंखाने वर उडलं पाहिजे. हालेलुया. जेव्हा ते आकाशात वर उडते तिला काय खतरा नाही आहे. तसं आम्ही आकाशामध्ये वर उडतो तर आम्हाला खतरा नाही, कारण आकाश आणि पृथ्वीचं निर्माण करता देव आमच्या बरोबर आहे. जो अब्रामा बरोबर होता, जो इसाका बरोबर होता, जो याकोब बरोबर आहे, आणि चौथा आमच्या बरोबर आहे. आमेन. आमेन. प्रियानो, हे वचन आज तुमच्याकडे आशीर्वाद होत आहे प्रियानो. अनुवाद 11:1. अनुवाद पुस्तक 11 पहिलं वचन ऐका. हा, म्हणून हा, तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी, याच्यावर प्रीती करावी, आणि त्याने तुला लावून दिलेली व्यवस्था. बघा, देवाने लावून दिलेली व्यवस्था आहे. कुठल्या सेवकाने नाही, कुठल्या मोशेने पण नाहीये. देवाने त्याला नियमशास्त्र दिले. देवाच्या पर्वतावर सांगा ना, देवाने जे शास्त्र आम्हाला दिलेलं आहे ते आम्ही फॉलो करावं आणि आम्ही आशीर्वादित व्हावं. हालेलुया. ऍक्च्युली तुमचे आशीर्वाद तुमच्या हातामध्ये आहे, त्याला तुम्ही कमी हाताळताय. तुमचं आरोग्य आहे तुम्ही कमी हाताळताय. तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य कमी हाताळताय प्रियानो. आणि बाहेर तुम्ही इकडे तिकडे पळताय, धाव घेताय. पण जो शब्द जो देवाचा आहे, जो एकदा बोलला, म्हणून तो शताब्दीचा चाकर का म्हणतो, तुम्ही शब्द बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. आणि तो शब्द तुमच्या हातामध्ये आहे. किती वाचताय? बिब्लिकल फक्त माहिती मिळवण्यासाठी वाचू नका. हालेलुया. सांगा, फक्त माहिती मिळवण्यासाठी वाचू नका. आमचं जीवन बदलण्यासाठी ते वापरा. हालेलुया. ऐकताय? हालेलुया. एक श्रीमंत व्यक्ती होता प्रिया. त्याच्या दाराजवळ एक भिकारी, हे बायबलमध्ये नाही आहे, आणि बाहेर देशामध्ये कडाकीची थंडी असते प्रिया. नीट लक्षपूर्वक ऐकाने समजून घ्या प्रिया. आणि त्या श्रीमंताच्या व्यक्तीच्या दाराजवळ हा एक गरीब व्यक्ती झोपलेला असायचा कडक थंडीमध्ये. आणि मग त्या श्रीमंत व्यक्तीला दया आली. त्याला म्हटला की मी तुला एक ब्लँकेट देतो की ज्या करवे तुला थंडी वाजणार नाही. नीट लक्षपूर्वक ऐकाने समजून घ्या. आज देव या उदाहरणाद्वारे तुमच्यासंगती बोलणार आहे. आणि मग
त्या व्यक्तीने काय केलं की हा जो श्रीमंत व्यक्ती आहे त्याला तो ब्लँकेट देणार आहे, काहीतरी गरम कपडे देणार आहे, म्हणून त्याच्याकडे लक्ष लावत गेला. आणि मग हा श्रीमंत व्यक्ती आतमध्ये गेला, आपल्या घरात गेला आणि व्यस्त झाला. तो विसरून गेला की ह्याला मला ब्लँकेट द्यायचे, मला ह्याला गरम कपडे द्यायचे आहेत, आणि विसरून गेला. आणि नंतर त्याच्या तो घरामध्ये विसरून गेला. जेवला खावला तो श्रीमंत व्यक्ती, झोपून गेला, विसरून गेला. आणि सकाळी तो कामाला जायला उठल्यानंतर बाहेर आला, तो व्यक्ती मरून पडला. ही इज डेड. आता मला सांगा, तो का मेला? सांगा, मला उत्तर द्या. बोला ना. बरं, अजून काय तुम्हाला काय वाटतं? हां, उपाशी. हां, बोला, लवकर बोला. थंडी तर रोज पडलेली असती. ती कडाक्याची थंडी रोज असायची. पण कोणीतरी सांगितलं नाही मी तुला काहीतरी देणार आहे. हा, पण त्याच्या अगोदर त्यावर अवलंबून होता. आणि त्या थंडीत तो राहायचा प्रियानो, त्या थंडीत तो राहायचा प्रियानो. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो कोणी देण्यात आलं त्याच्यावर भरोसा ठेवू नका. हालेलुया. ऑलरेडी त्या थंडीत देव त्याला सांभाळत होता प्रियानो. त्या कठीण परिस्थितीमध्ये देव त्याला सांभाळत होता, त्याला कव्हरिंग करत होता. थंडी कडाक्याची आहे. जर तुम्ही या बाहेर जाताना, मी मुंबईहून कधी कधी येताना, लोक त्या थंडीमध्ये त्या वर्तमानपत्रावर झोपलेले असतात, अंगावर काय नसतं प्रियानो, आणि तसेच झोपलेले असते. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिले असतात. त्यांना कोण संरक्षण देतं? त्यांना कोण पाठिंबा देतो? तुमचा देव परमेश्वर त्यांचं संरक्षण करतो. म्हणून कुणावर अवलंबून राहू नका. राहायचा जो थंडीत आमचं संरक्षण करतो. ज्या साधू सुंदर सिंगला फक्त एका गाऊनवर त्यांनी काश्मीरमध्ये, तिबेटमध्ये चालवलं, अनवाई पाण्यावर चालवलं प्रियानो, त्याला बर्फातून चालवलं आणि पाय थंडीत गारटले नाही. त्याचं कारण त्याच्या ठाई देवाचा आत्मा होता प्रियानो. हालेलुया. कडाक्याची थंडीत त्याच्या अगोदर पण होती. त्यांनी काय केलं? देव जे सांभाळतो त्याकडून लक्ष काढलं आणि माणसावर टाकून दिलं. कैसी रही? बोलो, अच्छी रही. आणि म्हणून तुम्ही फेल होत आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, म्हणून आम्ही फेल होतोय. किती लोकांनी तुम्हाला हमेश दाखवलं, पैशाची दाखवली, ह्याची दाखवली. नेव्हर ट्रस्ट. ज्याने आजपर्यंत तुला सांभाळलं, ज्याने आजपर्यंत तुला वस्त्र दिलं, ज्याने आजपर्यंत तुझी चूल पेटवली, ज्याने आजपर्यंत तुझ्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल केलं, त्याच्यावरच अवलंबून राहा. कारण तोच सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. What a blessed word in Jesus' name. Hallelujah. Praise the Lord. एकाच्या कडाक्यात थंडीमध्ये अजून एक उदाहरण सांगतो. एक राजाने एक दवंडी पेटवली आणि त्याच्याकडे एक तलाव होता. आता त्याला तुम्ही टँक म्हणताय, त्याला स्विमिंग पूल म्हणतो, लई भारी. कडाक्याची थंडी आहे. राजा म्हटला की या कडाक्याच्या थंडीमध्ये जो रात्रभर राहील त्याला जे पाहिजे ते मिळेल. सगळे खुश झाले. हा, जे पाहिजे ते मिळेल. हालेलुया. आणि तिथे एक गुलाम होता, कोणीच उतरायला तयार नाही. तिथे एक गुलाम होता, तिथं कोणीच उतरायला तयार नाहीये. तो गुलाम म्हटला, आणि विदाऊट कपडे बरं का. हालेलुया. नीट लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस एका गुलामाने चॅलेंज घेतलं की मी ते करू इच्छितो, कारण त्याच्यावर कर्ज होतं आणि त्याला ते मिटवायचं होतं प्रियानो, त्रस्त होतं.
तो म्हटला मी रात्रभर उभारण्यासाठी तयार आहे. लुकडासा होता, कडाकीची थंडी, पाणी गारटलेलं होतं. मग ह्या वेळेमध्ये 9 वाजता ती गोष्ट सुरू झाली. नीट लक्षपूर्वक ऐका. आणि मग तो उतरला, थरथर कापायला लागला. राजा आपल्या निवासस्थानावरून झोपला. मग काही शिपाई असतात निश्चित तिथं पाहतोय की कोण हा कसं. आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये कोणीच वाचू शकत नाही प्रियनो, कोणीच नाही. हा मध्यभागी उभा राहिला आणि एका ठिकाणी पाहत राहिला आणि पाहत राहिला. एक तास गेला, 2 तास गेला, सकाळचे 4 वाजले. सकाळी 6 वाजता त्यातून जो व्यक्ती वाचेल त्याला बाहेर काढण्यात येईल. मग तो त्या ठिकाणी एका ठिकाणी बघत राहिला. तो काय मेला नाही त्या कडाक्याच्या थंडीमध्ये. आणि मग तो बाहेर आला. राजाने दरबार भरवला आणि सांगितलं सेनापतीने की ज्या व्यक्तीला तुम्ही रात्रभर पाण्यात ठेवलं तो वाचलाय. तो म्हणतो शक्यच नाही, नेवर, असं होऊ शकत नाही. मग त्याने विचारलं, त्याला बोलवा दरबारात, तू कसा वाचलास? तू काहीतरी आधार घेतलाय, तू काहीतरी सपोर्ट घेतलाय, काय असे? म्हटलं तुमच्या सैन्यांना बोला, कोणाला बघा मी काही सपोर्ट केला. तर काहीच निघालं नाही. तरी त्याने विचारलं काय खरं सांग, कशामुळे तू वाचला? म्हटलं एक सांगतो साहेब, म्हणजे महाराज, माझ्यासमोर एक लाईट होतं. म्हटलं मी ठरवलं जर मी थंडीकडे बघितलं, जर मी पाण्याकडे बघितलं तर मी मरणार. मी एका लाईटकडे बघत राहिलो आणि त्या लाईटची ऊर्जा घेत राहिलो मी, आणि त्या लाईटकडे कॉन्सन्ट्रेटली बघत राहिलो. मी माझी नजर इकडं नाही, तिकडं नाही, थंडीकडं नाही, कुठंच नाही. त्या लाईटकडे मी बघत राहिलो, बघत राहिलो, बघत राहिलो. माझी नजर पापणी फक्त मिटायची आणि त्या लाईटकडे बघायचो. आणि ती मला ऊर्जा देत गेली, ती मला ऊर्जा देत गेली, ती मला ऊर्जा देत गेली. आणि म्हणून मी वाचलो. देवाचं वचन असंच आहे, ते तुम्हाला ऊर्जा देणार आहे. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांचे मुखे लज्जेने कधीच काढवणार नाही. तर देव अशा साधारण व्यक्तीला वाचू शकतो, तर तुम्ही निवडलेले याचके गण, देवाचे स्वतःचे लोक तुमच्यासाठी तो महत्कृत्य करणार नाही काय? प्रियांनो, आम्हाला नियम फॉलो करण्याची खूप गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मला नियम फॉलो करण्याची खूप गरज आहे. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. किती जण आशीर्वादित होत आहे प्रियानो. हालेलुया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. 16वा अध्याय त्यातलं 25, 26, 27 रोमकरास पत्र 16वा अध्याय 25, 26, 27. आता जे रहस्य, आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते, पुढं परंतु आता जे प्रकट झाले आहे, आता प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांनी पुढं विश्वासाच्या अधीन व्हावे. कशाच्या? विश्वासाच्या अधीन सांगा ना, विश्वासाच्या अधीन व्हावे. देवाच्या अधीन व्हावे आणि सैतानाला अडवावे, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. पुढं म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्टाच्या लेखांच्या द्वारे त्यांना जे कळवण्यात आले आहे, त्या रहस्यांच्या प्रकटीकरणाला अनुसरून लक्ष दे. आपला अनुसरण करायचंय सगळ्यांनी. मला देवाचं वचन अनुसरण करायचंय, पाळायचंय, कायद्यात बसायचंय. पुढं माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे पुढं तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ असा पुढं जो एकच ज्ञानी देव आहे, त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे पुढं युगानुयुग गौरव असो. आमेन. आम्हाला ख्रिस्ताच्या अधीन व्हायचं. तुमचा विश्वास कधी ऑपरेट होईल तर या सर्व गोष्टींनी ऑपरेट होणार आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 1 कोरिंथ याचा
पहिला अध्याय 4 आणि 5 वचन वाचूया आणि मग संपूया प्रियानो. किती आशीर्वाद दिले आजच्या वचनाने. हालेलुया. कदाचित आणखीन सिरीज, मला वाटतं 4थी सिरीज चाललेली आहे विश्वासाची, आपण ते पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे. पहिले कोरिंथ कितवा अध्याय? पहिला अध्याय 4 आणि 5 वचन. पुढे. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे, कृपेमुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकार स्तुती सर्वदा करतो. पुढे. तो अनुग्रह हा की जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत सर्व बोलण्यात सर्व ज्ञानात संपन्न झालाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाचवं वचन वाचलंय. तुमचा विश्वास मनुष्याच्या एकच मिनिट. दुसरा अध्याय 4-5. ॲक्च्युली दुसरा अध्याय 4-5. आपण पहिल्या अध्यायाचं वाचलं, ठीक आहे, ते पण चांगलं वचन झालं. व्हेरी गुड. दुसरा अध्याय 4 आणि 5 वचन. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धीवर उभारलेला नसावा. कुणाच्या? मनुष्याच्या बुद्धीवर. तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. आम्ही का फेल होतो? कारण आम्ही मनुष्याचे शब्द वापरतो. तो थंडीत व्यक्ती मेला का? कारण त्याने मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण आम्ही देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो ना, त्यावेळेस आम्हाला सामर्थ्य मिळतं, त्यावेळेस आम्ही सक्सेस होतो, त्यावेळेस आम्ही बहुगुणित होतो, त्यावेळेस आम्ही यशस्वी होतो. हालेलुया. प्रियानो, शत्रू सैतान असा प्लॅन कराल ना, तुम्हाला वाटतं हे देवापासूनच आहे. बायबल सांगतो तो देवदूतासारखं स्वरूप घेतो. प्रियानो, आता शत्रू फार हुशार झालेला आहे आणि देव आम्हाला त्याच्या वचनातून त्याच्यापेक्षा जास्त हुशार करत आहे. पण कधी ज्यावेळेस मी 5 नियम फॉलो करतो, तर तुम्हाला समोरचा व्यक्ती खरं आहे का खोटं आहे हे लगेच प्रकट होतं आणि त्यातून तुम्ही माघारी फिरता. देव तुमचं नुकसान करू देत नाही प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मनुष्याच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका. सांगा, मनुष्याच्या बुद्धीवर, त्याच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका. हालेलुया. सांगा, डोंट वेस्ट द टाइम. तुझा वेळ वाया घालू नको. मोठ्याने म्हणा, माझ्याकडे मला म्हणताय का माझा वेळ घालू? तिकडे बोला बाजूला. मी रात्रंदिवस प्रार्थना करतो, मला म्हणतो तुझा वेळ घालू. अभी हात लगा के बोलो, तुझा वेळ वाया घालू नको. कामावरून सुटल्यानंतर लगेच घरी ये, टंगळ मंगळ करत बसू नको. हा भेटला तो भेटला, हा भेटला तो भेटला, हा भेटला तो भेटला. घरी 10 वाजता भाजी त्याच्याकडं, सगळं त्याच्याकडं. प्रेज द लॉर्ड. पूर्वी आम्ही चौकात थांबणारे होतो. टाइमपास होत नाही है ना. पूर्वी हमें काम खत्म हो गए, बाजू की सहेली में जाते थे. आता तुम्ही धन्य आहात. तुमची सहेली तुमचं बायबल आहे, तुमचा सपोर्टर तुमचं प्रार्थनेचं जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. अलिशावर लोक चालून आले, त्यावेळेस अलिशाकडे माहिती होतं माझा विश्वास आहे. आणि विश्वास काय करतो? विश्वासाची प्रार्थना करतो की देवा माझ्या दासाचे डोळे उघड,
बायबल सांगतो देवाने लगेच प्रार्थना ऐकली, कारण अलिशा या 5 नियमामध्ये बसत होता. प्रियानो, अशीच प्रार्थना मान्य केली जात नाही. अशीच विश्वासाची प्रार्थना विश्वासाची प्रार्थना कार्य करते. कोणती कार्य करते? नीट लक्ष पुरवा. जे मला ऑनलाईन ऐकतात ऐकून घ्या. अशीच विश्वास ऑपरेट होत नाही. त्याला 5 तत्वे लागतात प्रियानो, आणि या 5 तत्वामध्ये तुमचा विश्वास इतरांना जग जाहीर होईल आणि तो विश्वास हा खरा विश्वासू सेवक आहे. आमेन. तुम्ही थोड़के आहात, पण इस एरिया को हालांकि छोड़ने वाले हो तुम. हालेलुया. प्रभू 4 सिरीज, 4 का 5 किती आहेत मग तुम्ही शोधा. पण ज्यांनी 2 रविवार तुम्ही पाहिले नाही आहेत त्या वचन ऐका प्रियानो. देव खूप चांगलं बोललेलं आहे. हा वाच. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळवणाऱ्या शब्दांची नव्हती. मन वळण. आजकाल आमचं मन लगेच ओळखतो. कोणी सांगितलं की लगेच मन वळलं. देवाला तुम्हाला विजयी करायचा आहे. तुम्हाला हे विजयाचं वर्ष आहे. सगळ्यांना म्हणा, हे 25 माझ्या विजयाचं वर्ष आहे. आणि म्हणून देव तुम्हाला या विश्वासामध्ये स्ट्रॉंग करत आहे. तुम्ही विजयी आहात. हालेलुया. सगळ्यांना मी महाविजयी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुम्ही तुमच्या घरातले व्यक्ती विजय आहे, बाजूच्या व्यक्तीचे विजय होणार नाहीये. कारण ते देवाचं वचन ऐकत नाही, ते वचन देवाचं पाळत नाही. तुम्ही देवाचं वचन पाळताय, तुम्ही देवाचं वचन. तुमचाच मुलगा विजय होईल, तुमचंच घरच विजय होईल, पती पत्नी विजय होईल, आजूबाजूवाला विजय होने वाला है. क्योंकि वो खुदा पे ट्रस्ट नहीं रखते हैं, तुम ट्रस्ट रखते हो. हालेलुया. तुम्ही जेव्हा देवाच्या घरात येतात तेव्हा तुम्ही विजयी होता. हालेलुया. Praise the Lord. पुढं तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. पुढं इब्रियराचं पुस्तक याचा 1 अध्याय 6 अध्याय 1 ते 2 वचन वाचून संपूया. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास पुढं आणि बाप्तिस्म्यांचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता पुढं आपण ख्रिस्तविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेत वाढले पाहिजे. प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. बस. सगळ्यांना म्हणा प्रौढतेत वाढणे. इंग्लिश मध्ये मॅच्युरिटी. काय केलं? अरे हा लहानच आहे का अजून? वाढ. प्रेज द लॉर्ड. हे 5 फाउंडेशन आज तुम्हाला परमेश्वर देत आहे. पहिलं फाउंडेशन सांगा सगळ्यांनी म्हणा, शब्द मान्य करणे. दुसरा देवाचं सांगणे ऐकणे. तिसरं आज्ञापालन. चौथं आणि 5वं वैसा हमारा फायदा होगा. आमेन. ये आपल्या जागेवर उभं राहूया.